Hello everyone, welcome back to my second video session. In my last video session, we learnt about adrenergic drugs and adrenergic antagonist. Now we learnt about cholinergic drugs and anticholinergics. Definition: cholinergic drugs or parasympathomimetics. The agents that mimic the action of acetylcholine or produce the effect of parasympathetic nerve stimulation are called as cholinergic drugs or parasympathomimetic agents. म्हणजेच जे ड्रग्स किंवा एजंट्स ॲसिटाईलकोलिनची ॲक्शन किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्व स्टिम्युलेशनमुळे जे इफेक्ट्स होतात त्यांना मिमिक करणे, कळालं, म्हणजे सेम इफेक्ट्स देणे, त्या ड्रग्सना कोलिनर्जिक किंवा पॅरासिम्पॅथोमिमेटिक एजंट्स असं म्हणतात. नेक्स्ट, क्लासिफिकेशन. कोलिन इस्टर्स. एक्झाम्पल: ॲसिटाईलकोलिन, मेथाकोलिन, कार्बॅकोल. सेकंड, कोलिनोमिमेटिक अल्कलॉइड्स, मस्कॅरिन, पिलोकार्पिन, अरेकोलिन. Third, choline stress inhibitors indirectly acting. First, reversible inhibitors. Examples are physostigmine, neostigmine, pyridostigmine. B, irreversible inhibitors, organophosphates, that is parathion and malathion, and insecticides. Uses of acetylcholine. First use, it reduces intraocular pressure in glaucoma. Glaucoma means damaged eye optic nerve. Second, in the relief of atony of gut and urinary bladder. Gut means bowel किंवा intestine, and atony means a condition in which muscle has lost his strength. म्हणजे अशी कंडिशन असते ज्यामध्ये मसल आपली स्ट्रेंथ लॉस करतात. नेक्स्ट, निओस्टिग्माइन. फर्स्ट, प्रॉपर्टीज: कलरलेस क्रिस्टल, ऑर्डरलेस, बिटर टेस्ट, सोल्युबल इन वॉटर. यूजेस: यूज टू ट्रीट मॅस्थेनिया ग्रॅव्हिस. आता फर्स्ट, मॅस्थेनिया ग्रॅव्हिस मीन्स म्हणजेच विकनेस ऑफ मसल्स अंडर व्हॉलंटरी कंट्रोल, म्हणजे जे मसल्स आपल्या कंट्रोलमध्ये असतात त्यांचा विकनेस. ओके. सेकंड, टू ट्रीट पॅरालायटिक इलियस. पॅरालायटिक मीन्स पॅरालिसिस. ओके. ऑब्स्ट्रक्शन ऑफ इंटेस्टाईन ड्यू टू पॅरालिसिस ऑफ द इंटेस्टायनल मसल्स, म्हणजे इंटेस्टाईनचं जे फंक्शन आहे ते ब्लॉक होणे, त्याला पॅरालायटिक इलियस असं म्हणतात. नेक्स्ट, फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन. म्हणजेच आफ्टर ऑपरेशन, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर युरिन रिटेन करणे, म्हणजेच युरिनरी रिटेन्शन. नेक्स्ट यूज, टू प्रमोट एक्सपल्जन ऑफ इंटेस्टायनल फ्लॅटस, म्हणजे गॅस इन स्टमक किंवा गॅस इन इंटेस्टाईन. म्हणजे आपण जेवल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर जे काही गॅसेस तयार होतात इंटेस्टाईनमध्ये, त्या गॅसेसना रेक्टम थ्रू बाहेर काढणे, म्हणजेच प्रमोट एक्सपल्जन ऑफ इंटेस्टायनल फ्लॅटस. नेक्स्ट, स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. इट इज अफेक्टेड बाय लाईट अँड ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, हेन्स इट इज शुड बी स्टोर्ड इन टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर्स. ब्रँड नेम: प्रोस्टिग्माइन. अँड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन: निओस्टिग्माइन टॅबलेट BP/IP, निओस्टिग्माइन इंजेक्शन BP/IP. Second compound, pilocarpine. Properties are colorless crystals, white crystalline powder, odorless, faintly bitter taste, very soluble in water. Pharmaceutical formulation: pilocarpine SCL eye drops, pilocarpine and physostigmine eye drops. Brand names are Ophthocarpine and Pilocarp. Uses: first, used as miotic. Miotic means
मायोटिक मीन्स असा एक मेडिकल सबस्टन्स आहे जो आयमधील प्रेशर रिड्यूस करतो आणि पिलोकार्पिन मायोटिक म्हणून काम करतो. ओके. सेकंड, टू रिड्यूस इंट्राऑक्युलर प्रेशर इन ग्लॅकोमा. मग असे आपण बघितलं ग्लॅकोमा मीन्स डॅमेज आय ऑप्टिक नर्व. नेक्स्ट, फॉर डायग्नोसिस ऑफ ॲडिस प्युपिल. ॲडिस प्युपिल मीन प्युपिल्स टू बी ॲबनॉर्मली डायलेटेड. नेक्स्ट, फॉर अकोमोडेशन ऑफ नियर विजन ऑफ आय. नेक्स्ट, टू काउंटरॅक्ट अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट्स. म्हणजे अँटीकोलिनर्जिकचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते काउंटरॅक्ट करणे. नेक्स्ट एक्झाम्पल आहेत ड्रायनेस ऑफ माउथ, कॉन्स्टिपेशन अँड इम्पेअर्ड विजन. स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. इट इज hygroscopic and affected by light. Hence, it is stored in tightly closed, light-resistant containers. Next compound, pyridostigmine. Properties are crystalline powder, characteristic odor, bitter taste, very soluble in water. Brand names, Mestinone. Uses, used to treat Masthenia gravis, to treat paralytic ileus and for post-operative urinary retention. Pharmaceutical formulations are pyridostigmine injection and pyridostigmine tablets. Next, physostigmine. Properties are colorless crystals, odorless, sparingly soluble in water. Pharmaceutical formulations are physostigmine eye drops, physostigmine injection. Uses, first, to treat glaucoma. Second, for reversal of post-operative over sedation. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जे सिडेशन आहे म्हणजे जे प्रमाणापेक्षा जास्त आहे ते काउंटरॅक्ट करण्यासाठी फायसोस्टिग्माइनचा यूज करतात. नेक्स्ट, फॉर ट्रीट सायकियाट्रिक अँड न्यूरोलॉजिक डिसऑर्डर्स and to counteract mydriasis. Mydriasis means dilation of pupil. Brand names are Iserin with pilocarpine and Physostig. Next, anticholinergics. Definition: the drugs which block the action produced by stimulation of parasympathetic nervous system are called as parasympatholytics. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या स्टिम्युलेशनमुळे जे ॲक्शन्स होतात त्या ॲक्शन्सना ब्लॉक करणाऱ्या ड्रग्सना अँटीकोलिनर्जिक किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक्स असं म्हणतात. नेक्स्ट, anticholinergic drugs which inhibit muscarinic actions of acetylcholine are called as anti-muscarinic drugs. नेक्स्ट, anticholinergics कॉमन युजेस आहेत. यूज टू ट्रीट डिप्रेशन, पार्किन्सन्स डिसीज सिम्टम्स, ब्लॅडर कंट्रोल, इन्सोम्निया. क्लासिफिकेशन ऑफ anticholinergic drugs. First, amino alcohol esters. Examples are atropine, hyoscine, propantheline. Second, amino alcohol ethers, benzotropine. Third, amino alcohols, piperidine. 4, amino amides, tropicamide. 5, miscellaneous. Examples, pyrenzapine and ethopropazine. किंवा सेकंड अजून एक क्लासिफिकेशन आहे. नॅचरल अल्कलॉइड्स, ॲट्रोपिन, हायोसिन. सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्स, होमाट्रोपिन, ॲट्रोपिन, मिथोनायट्रेट. थर्ड, सिंथेटिक कंपाऊंड्स, मिड्रॅटिक्स, ट्रोपिकमाइड. नेक्स्ट, अँटीसिक्रेटरी और अँटीस्पाझमोडिक्स, प्रोपॅन्थेलिन, डायसायक्लोमाइन. अँड अँटीपार्किन्सिनियन ड्रग्स, बायपेरिडेन अँड बेन्झट्रॉपिन. फर्स्ट कंपाउंड, ॲट्रोपिन. Properties: colorless crystals, white crystalline powder, odorless, bitter taste, sparingly soluble in water and freely soluble in chloroform. Uses: to treat insecticidal poisoning. Second, to treat Sialoria. Sialoria means
excessive production of saliva. It's called as cyalorrhea. Next, as a mydriatic. Mydriatic means a mydriatic is an agent that induces dilation of the pupil. Next, use in Parkinsonism. Parkinsonism means difficulty with walking, loss of balance, rigidity, tremors, brain dysfunction. Okay. Next, in biliary colic. Colic means pain in the stomach area. Okay, biliary colic means pain that occurs when a gallstone is being passed and is blocking a bile duct. Okay. Next, as antispasmodic. Antispasmodic means relieve spasm or contraction of involuntary muscles is called as antispasmodic. Next, use in peptic ulcer and to treat rhinitis. Rhinitis means inflammation of mucous membrane of nose caused by virus infection. That is common cold. Okay, inflammation of mucous membrane of nose caused by virus infection. Next, pharmaceutical formulations. First, atropine eye drop, atropine ointment, atropine sulfate tablets, atropine sulfate injection, atropine and morphine injection, and compound adrenaline and atropine spray. Next, stability and storage condition. It is affected by light, hence it is stored in tightly closed, light resistant containers. Brand names are Umidrin, Lomotil, Lomotil. Next compound, homeotropin. Properties and uses as under atropine. Atropinचे जे properties and uses आहेत ते सेम इथे फॉलो करू शकता. Next, pharmaceutical formulations. Cocaine and homeotropin eye drops. Next, homeotropin ophthalmic solution. Homeotropin methyl bromide tablet. Brand names are Mydrin I and Spasmoverin. Next compound, hyoscine. Properties are colorless crystals, white crystalline powder, odorless, freely soluble in water, bitter acrid taste. Next, storage condition. It should be stored at a temperature below 20 degrees Celsius in airtight container and protected from light. Next, brand names are Antispas, Belafane, Buscopan. Uses are, it is CNS depressant. Next, sedative. Next, prophylaxis against motion sickness. Next, use an amnesic agent in obstetrics. Means during delivery time, amnesic agent, anesthetic agent सोबत दिले जातात because it will produce synergistic effect. Next, use to treat Parkinsonism. Pharmaceutical formulations are hyoscine eye drops BP, hyoscine eye ointment BP, hyoscine injection BP, hyoscine tablet BP. Next, benzotropine. Properties are white crystalline powder, odorless, bitter taste, very soluble in water, freely soluble in alcohol. Pharmaceutical formulations are benzotropine injection, benzotropine tablets. Uses are to treat Parkinsonism, it has antihistaminic effect, and to treat dyskinesia. Dyskinesia means uncontrolled involuntary muscle movements, that is tremors or seizures. Brand names Cogentin. Next compound, tropicamide. Properties are white crystalline powder, odorless, slightly soluble in water. Uses to induce mydriasis, to induce cycloplasia. Cycloplasia means paralysis of the ciliary muscle of the eye and loss of visual accommodation.
म्हणजे आयमधले जे सिलियरी मसल्स आहेत त्यांना पॅरालिसिस होतो, त्याला सायक्लोप्लेजिया असं म्हणतात. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स, ट्रॉपिकामाइड आय ड्रॉप्स, ब्रँड नेम्स आर मायड्रियासिल. नेक्स्ट कंपाऊंड बायपेरिडे. Properties are white crystalline powder, odorless, light sensitive, very slightly soluble in water, freely soluble in chloroform. Brand names are Akintone. Uses to treat all types of Parkinson disease. म्हणजे पार्किन्सन डिसीजमध्ये जेवढे टाईप्स आहेत त्याच्यासाठी यूज केला जातो. Also decreases the severity of oculogyric crisis observed in Parkinson's disorder. तर पार्किन्सन डिसऑर्डरमध्ये ऑक्युलोगायरिक क्रिसिस ऑब्झर्व केल्यानंतर, ऑक्युलोगायरिक क्रिसिस मीन्स अपवर्ड डेव्हिएशन ऑफ आयज, म्हणजे आपल्या आयमधले जे आयबॉल्स आहेत ते अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतात, त्याला ऑक्युलोगायरिक क्रिसिस असं म्हणतात. नेक्स्ट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स, बायपेरिडेन लॅक्टेट इंजेक्शन, बायपेरिडेन HCl टॅब्लेट्स. प्रोपॅन्थेलिन. प्रॉपर्टीज व्हाईट और येलोविश व्हाईट पावडर, ऑर्डरलेस, bitter taste, soluble in water. Pharmaceutical formulations are propanthelin tablets, propanthelin injection. Brand names are Propanthine. Next, uses. First, to treat gastric and duodenal ulcer. Second, to treat intestinal hypermotility. Hyper means जास्त ओव्हर ॲक्टिव्हिटी किंवा ॲबनॉर्मल, इंटेस्टाईनची ओव्हर ॲक्टिव्हिटी किंवा ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट, टू रिड्यूस गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी करण्यासाठी. नेक्स्ट यूज टू प्रोड्यूस रिॲक्टिव्ह हायपोग्लायसेमिया मीन्स deficiency of glucose in the bloodstream. Okay. Next, to reduce biliary and ureteric spasm. आता biliary spasm means gallstone forming in gallbladder. गॉलब्लॅडरमध्ये गॉलस्टोन्स फॉर्म होतात, त्याच्यामुळे बिलियरी बाईल डक्टमध्ये स्पाझम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यालाच बिलियरी स्पाझम असं म्हणतात. अँड युरेटेरिक स्पाझम मीन्स medical condition characterized by the presence of a urinary stone leading to a severe urinary system pain is called as ureteric spasm. Next, to control excessive sweating and salivation. घाम भरपूर येतो, एक्सेसिव्ह स्वेटिंग ते कंट्रोल करण्यासाठी आणि सलायवेशन कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट, टू प्रिव्हेंट नॉक्टर्नल इन्युरेसिस इन चिल्ड्रेन. नॉक्टर्नल इन्युरेसिस मीन्स बेड वेटिंग. अँड लास्ट, इन रेडिओलॉजी, दॅट इज इन व्हिज्युअलायझेशन ऑफ डिओडिनम पार्टचं व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी प्रोपॅन्थेलिनचा यूज करतात. थँक्यू. First compound, neostigmine. Okay. Structure. Double bond O and CH3 CH. इकडे 3 मिथाइल ग्रुप आहे, ट्रायमिथाइल, इथे डायमिथाइल. नंबरिंग 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट इकडे ब्रोमाइड. ओके, बघा केमिकल नेम 3 डायमिथाइल. 3 डायमिथाइल.
कार्बामोइलॉक्सिन, let it complete. NNN, हे N 1 2 3 NNN ट्रायमिथाइल एल्युमिनियम ब्रोमाइड. ओके, NNN ट्रायमिथाइल एल्युमिनियम ब्रोमाइड. बघा 3 डायमिथाइल. ओके, कार्बामोइलॉक्सिन, NNN ट्रायमिथाइल एल्युमिनियम ब्रोमाइड. NNN ट्रायमिथाइल एल्युमिनियम ब्रोमाइड. सोपा आहे स्ट्रक्चर. नेक्स्ट सेकंड फायसोस्टिग्मेंट. हे स्ट्रक्चर इंडोलिनचं आहे. कशाचं आहे? इंडोलिन. ओके, नेक्स्ट त्याला पायरोलिडिनचं स्ट्रक्चर अटॅच आहे. इंडोलिन अँड पायरोलिडिन. O C डबल बॉन्ड O. Numbering 1 2 3 3A 4 5 6 7 8 8 8. हे बघा 1 2 3 3A 4 5 6 7 8 8 8. 1 2 3 2 3 3A 8 8 8. 1 2 3 4 5 6 hexahydro. वन पोझिशन लिखण्यात ग्रुप आहे. 3A 8 पोझिशनला आहे. 1 3A 8 ट्रायमिथाइल 5 पोझिशनला मिथाइल कार्बामोइलॉक्सिन. मिथाइल कार्बामोइलॉक्सिन पायरोलो 2 3B इंडोल 2 3B इंडोल. H 1 2 3 4 5 6 7 and 1 2 3 4 5. लिविंग आहे पायरोलिडिन आहे. बघा 1 2 3 1 2 3 3A 8 8 hexahydro. 1 2 3 4 5 6 6 means hexa.
6 पोझिशनला हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे. हेक्सा हायड्रो 1 3 8 1 3 3 8 and 8 1 3 8 पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ट्रायमिथाइल 5 मिथाइल कार्बामॉइलॉक्सी 5 मिथाइल कार्बामॉइलॉक्सी हा मिथाइल कार्बामॉइलॉक्सी ग्रुप अटॅच आहे. अँड पायरोलो या ही रिंग आहे. पायरोलो 2 3 बी इंडोल 2 3 बी इंडोल. बघा इंडोलिनचं स्ट्रक्चर आहे आणि हे पायरोलिनचं स्ट्रक्चर आहे. ओके इथे बघा इंडोलिन नंबरिंग बघा 1 2 3 4 5 6 7 इथे ए इथे बी. त्यांनी काय सांगितले हिअर 2 3 पोझिशन ऑफ पायरोलिन हिअर 2 3 पोझिशन ऑफ पायरोलिन heterocycle is fused at 2 3 पोझिशन ऑफ इंडोलिन. हे पायरोलिनची जी रिंग आहे हेटेरोसायकल रिंग आहे ती इंडोलिनच्या 2 3 बी पोझिशनला फ्यूज झालेली आहे म्हणून पायरोलो 2 3 बी इंडोल. नेक्स्ट कंपाउंड ॲट्रोपिन. ॲट्रोपिन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपण बघितलेलं आहे ट्रोपेन स्ट्रक्चर. ट्रोपेन स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन. Numbering 1 2 3 4 5 6 7. Chemical name 1R 3R 5S propane 3-il pentyl propane. बघा 1R 3R and 5S. R and S हे रोटेशन्स आहे. ट्रोपेन हे ट्रोपेनचं स्ट्रक्चर आहे. ओके अँड ट्रोपेन 3 इन ट्रोपेन 3 पोझिशनला ट्रोपेन स्ट्रक्चर अटॅच आहे. 1R 3R 5S ट्रोपेन 3 इन ट्रोपेन. Compound bipyrrolate. CH2 पिपरिडीनची रिंग आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3. Chemical name alpha 5 norbornene 2-il alpha phenyl 3 piperidine
अल्फा. अल्फा मीन्स 1, बीटा 2. ओके, अल्फा ही पोझिशन 1. 5 नॉर्बॉनिन. 5 हे स्ट्रक्चर आहे, हे नॉर्बॉनिनचं स्ट्रक्चर आहे. अल्फा 5 नॉर्बॉनिन 2 इन. 2 पोझिशनला अल्फा घेऊन अटॅच होऊ शकतो. 2 इन अल्फा फिनाइल. अल्फा फिनाइल 3 पिपरेडिन 1 इन. 3 पिपरेडिन 1 इन प्रोपेनॉल. हे स्ट्रक्चर आहे प्रोपेनॉल, फिनाइल, नॉर्बॉनिन अँड पिपरेडिन. नेक्स्ट लास्ट स्ट्रक्चर प्रोपॅनॉल. कार्बोनिलॉक्सी, इथाइल अमोनियम ब्रोमाइड. बघा एकदा केमिकल नेम. हे जे स्ट्रक्चर आहे हे झॅन्थिनचं स्ट्रक्चर आहे. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये बघितलेलं आहे झॅन्थिन. NN डायआयसोप्रोपाइल. हे आयसोप्रोपाइल 2 आहे म्हणून NN डायआयसोप्रोपाइल. N मिथाइल N2 xanthine 19 N2 xanthine 9 कार्बोनिलॉक्सी. xanthine 9 कार्बोनिलॉक्सी. ओके, इथाइल अमोनियम ब्रोमाइड. इथाइल अमोनियम ब्रोमाइड. इथे अमोनियम ग्रुप प्रेझेंट आहे. इथाइल अमोनियम ब्रोमाइड. बघा NN डायआयसोप्रोपाइल. NN डायआयसोप्रोपाइल. N मिथाइल